नमस्कार, शुभ संध्या। सर्वप्रथम मी माझी तुम्हाला ओळख करून देते। मी स्नेहल तेजस पवार, सासवड येथून शिवाजीनगरला ONP हॉस्पिटलला बेबी कन्सीव्ह करण्यासाठी लास्ट 5 इयर्सपासून डॉक्टर अविनाश फडणीस यांच्या क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी येत होते आणि तो आनंदाचा क्षण आणि तो आनंदाचा दिवस आमच्या पूर्ण पवार फॅमिलीमध्ये 1 जुलै 2025ला उगवला आणि मी स्वतः स्नेहल पवार आणि तेजस पवार आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला 1 जुलैला कन्यारत्न प्राप्त झालं, ते ONP हॉस्पिटल डॉक्टर फडणीस यांच्यामुळे। आणि आज माझा डिस्चार्ज आहे। सो हॉस्पिटलविषयी मला खूपच कृतज्ञता होती आणि त्यांच्याविषयी मला बोलायचं होतं। तो फर्स्ट थँक्स टू डॉक्टर अविनाश फडणीस, कारण खूपच अगदी प्रिशियस प्रेग्नन्सीमधनं त्यांनी आम्हा दोघींना अगदी व्यवस्थितपणे बाहेर काढलं आणि मला अतिशय जो महत्त्वाचा आनंद आयुष्यातला, तो मातृत्वाचा आनंद जो मिळाला, तो ONP हॉस्पिटलमुळे मिळाला। ONP विषयी बोलायला तर खूप आहे, अगदी बोललं तर वेळ कमी पुरेल आणि विशेष करून डॉक्टर फडणीसांविषयी बोलण्यासारखं पण खूप आहे। आम्हाला पर्सनली विचाराल तर आमच्यासाठी ते देव म्हणूनच धावून आलेत, कारण प्रत्येक ट्रीटमेंटच्या वेळेस अगदी इतक्या व्यवस्थितपणे त्यांनी त्यातनं आम्हाला बाहेर काढत इथपर्यंत पोहोचवलेलं आहे। स्टाफ म्हणाल, असिस्टंट डॉक्टर्स म्हणाल, पूर्ण ONP टीम म्हणाल तर बेस्ट आहे अगदीच, म्हणजे विश्वास ठेवण्यासारखं सुरक्षित असं सर्व सर्व्हिस आम्हाला इथं उपलब्ध झाली। आणि खूप स्पेशली थँक्स टू डॉक्टर अविनाश फडणीस, डॉक्टर पार्थ पोंक्षे अँड ऑल ONP स्टाफ अँड असिस्टंट डॉक्टर्स। अँड नेक्स्ट मला बोलायचं आहे ते अमिता मॅडम विषयी, कारण त्या बालरोग तज्ज्ञ आहेत आणि बाळासाठीच त्यांनी आम्हाला खूप म्हणजे व्यवस्थित गायडन्स केला आणि माझ्या बेबीचं वजन कमी असून सुद्धा इतक्या क्रिटिकल पोझिशनमधनं आई आणि बाळ दोघांनाही व्यवस्थितरित्या बाहेर काढलं आणि आज आम्ही आमच्या बाळाला या आनंदाच्या क्षणाला पूर्णपणे जे क्रेडिट करतो आहोत ते ONP हॉस्पिटल, डॉक्टर अविनाश फडणीस अँड डॉक्टर अमिता फडणीस। थँक्यू सो मच।